तर नमस्कार मंडळी. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या येणाऱ्या काही भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे समर आलेला असतो आढळरावांकडे आणि समर आढळरावांना म्हणत असतो की आबा मला जरा काही पैसे हवे होते, म्हणजे 2 लाख रुपये हवे होते आपल्या पोल्ट्री फार्मच्या कामासाठी. त्यानंतर आढळराव म्हणतात की अरे तुला आत्ताच तर दिले होते इतक्यात पैसे, तुला अचानक परत 2 लाखाची गरज कशी काय लागली? त्यावरती समर म्हणतो की नाही, थोडं पोल्ट्री फार्मचं काम निघालं आहे. म्हणजे मला वाटतं की जर आपण थोड्या आणखी कोंबड्या वगैरे आणल्या किंवा त्यांच्या खाण्यापिण्याकडे जर लक्ष दिलं तर कोंबड्यांना रोगराई होण्याची शक्यता कमी होईल आणि त्यांना इंजेक्शनंसुद्धा द्यायचे आहेत, म्हणून हवे होते पैसे. त्यानंतर आबा म्हणतात की बरं, कृष्णाकडे सगळ्या तिजोरीच्या चाव्या आहेत, तू एकदा कृष्णाशी बोलून घे आणि कृष्णाला सांग, मग ती देईल तुला पैसे. ठीक आहे, कृष्णाला बोलतो ते पैसे द्यायला, मग ती देईल. त्यानंतर आता इथे समरने खोलीत येऊन हे सगळं पूजाला सांगितलेलं असतं आणि मग पूजा चिडते आणि पूजा म्हणते, काय असं बोलले तुला? चल तू आत्ताच्या आत्ता खाली चल, मी आत्ताच्या आत्ता आढळरावांना जाब विचारते. त्यानंतर आता पूजा आणि समर दोघेही खाली हॉलमध्ये आलेले असतात. त्यानंतर पूजा आढळरावांना विचारते की बाबा हे मी काय ऐकते हां, तुम्हाला काय म्हणायचं काय नक्की आता? त्यानंतर आढळराव तिरक्या नजरेने एक कटाक्ष हळूच पूजाकडे टाकतात आणि वाट टाळण्यासाठी अगदी सौम्यपणे म्हणतात, काय झालं आता? काय ऐकलंय तुम्ही? त्यानंतर आता पूजा म्हणते की बाबा तुम्ही आता समरला म्हणालात की तू त्या कृष्णाकडून पैसे घे. कृष्णाकडून? बाबा खरंच? रिअली? आता समरला त्याच्या हक्काचे पैसेसुद्धा त्या कृष्णाकडून घ्यावे लागणार आहेत का? म्हणजे आता समरला पैसे मागण्यासाठी सुद्धा किंवा पैसे हवे असतील त्यासाठी सुद्धा त्या कृष्णाकडे जाऊन हात पसरावे लागणार आहेत. म्हणजे खरंच मला आता तुम्हाला काय बोलायचं काही कळत नाही आहे. म्हणजे आढळरावांचा मोठा मुलगा म्हणून त्याचा ह्या रांगणे पाटलांच्या संपत्तीवर काहीच अधिकार नाही आहे का? हे बघ समर, ही वेळ ना तुझ्यामुळे तुझ्यावरती आली आहे असं म्हणत आता पूजा समरवरती सुद्धा चिडत असते आणि समरला सुद्धा ती म्हणत असते की तू आतापर्यंत शांतपणे हे सगळं ऐकून घेतलंस ना, म्हणून तुझ्यावरती ही वेळ आली आहे, समजलं? त्यानंतर आता इथे आढळराव म्हणतात, ओ स्वघोषित थोरल्या सुनबाई, एवढं काय झालं चिडायला? मी काय म्हणलं? मी फक्त म्हणलं सगळ्या चाव्या कृष्णाकडे आहेत, तिला काय ते पैशाचं बोलून घे आणि ती देईल की त्याला पैसे. तुम्हाला काय झालं एवढं चिडायला? आणि कसं आहे ना, तुम्ही मागणं आलायसा, तुमचं लग्न नंतर झालं आहे आणि चाव्या अगोदरपासूनच कृष्णाकडे आहेत. त्यामुळे आता यापुढं मी ह्याच्यामध्ये काही करू शकत नाही. आता जर समरला पैसे हवे असतील तर समर जाऊन कृष्णाला बोलेल आणि काय ते कृष्ण आणि समर बघून घेतील. त्यानंतर आता इथे कृष्णा म्हणते, अरे समर समर तुला पैसे हवे होते तर मला सांगायचंच की. त्यानंतर आता इथे पूजा चिडते आणि म्हणते, काय काय म्हणालीस तू? अरे समर, समर हा तुझ्यापेक्षा मानाने आणि वयाने दोघांनीही मोठा आहे, त्यामुळे त्याला एकेरी संबोधायचं नाही, मी खपवून घेणार नाही, त्याला भाऊजी म्हणायचं. त्यानंतर आता इथे पूजा म्हणते, बरं चुकलं माझं, माफ करा समर भाऊजी. त्यानंतर आता इथे पूजा पूजा म्हणते की हां असं समर भाऊजी म्हणायचं. त्यानंतर आता आता इथे कृष्णाने समरची माफी मागितलेली दुशांतला बिलकुल आवडलेलं नसतं. त्यानंतर आता आपल्याला दुष्यंत आणि कृष्णा खोलीत आलेले दिसतात. तर कृष्णा कसला तरी विचार करत असते. तर दुष्यंत तिला म्हणतो, काय झालं, कसला विचार करतेस एवढा? अगं जाऊ दे, त्या जेवणाचा विचार एवढा करू नकोस. आता आपल्या घरात जेवणावरती तमाशे हे रोजचेच झालेत. घरातल्या कोणाच्याही घशाखाली 2 घास सुखाने शांतपणे गेलेले त्या पूजाला बघवत नाही, म्हणून ती पूजा रोजच्या जेवणावर असे तमाशे करते. जाऊ दे, तू नको इतका विचार करूस. त्यानंतर आता कृष्णा म्हणते की नाही, मी त्या तमाशाचा विचार नाही करत आहे, मी याचा विचार करते आहे की अचानक समर भाऊजींना 2 लाखाची गरज कशी काय लागू शकते? ते सुद्धा पोल्ट्री फार्मच्या बिझनेससाठी 2 लाखाची गरज, ते पण इतक्या अर्जंट. मला वाटतं समर भाऊजींनी काही लवकर पैसे कमवण्याच्या नादात चुकीचं पाऊल तर उचललं नसेल ना, आणि आता ते निस्तरण्यासाठी तर त्यांना या पैशाची गरज नसेल ना. त्यानंतर आता इथे दुष्यंत म्हणतो की आता ते जे काही असेल ते समर जाणो आणि त्याचा बिझनेस जाणो, पण जाऊ दे, ते सगळं आता आबा आणि समर काय ते बघून घेतील. त्यानंतर आता इथे पूजा विचार करत असते की कोणाला तरी ना समर भाऊजींवरती लक्ष ठेवायला पाहिजे. त्यानंतर आता इकडे पूजा विचार करत असते, पण कोण? इतक्यात तिला बंट्याची आठवण येते. हां बंट्या करू शकतो. त्यानंतर ती बंट्याला कॉल करते आणि म्हणते की हॅलो बंट्या, माझं तुझ्याकडे एक काम आहे. त्यानंतर बंट्या म्हणतो, हां सांग ना काय काम आहे, मी करेन की तुझ्यासाठी तेवढं, मी नक्की करेन तुझं काम, सांग. त्यानंतर आता बंट्याला ती कृष्णा म्हणते की आता तुला समर भाऊजींचा काही दिवस पाठलाग करायचा आहे. त्यानंतर बंट्या म्हणतो, का काय झालं, सगळं ठीक आहे ना? त्यानंतर आता ती म्हणते की काय आता सगळं ठीक आहे की नाही ते तर वेळच सांगेल, पण तुम्ही हे सांगितलेलं एवढं काम कर मात्र. बंट्या तू त्यांच्यावरती लक्ष ठेव आणि भाऊजी कुठे जातात काय करतात ते मला नक्की सांग. त्यानंतर बंट्या म्हणतो, हो हो ठीक आहे, समररावांवरती आता मी लक्ष ठेवेन काही दिवस, आणि कुठे जातात काय करतात ते मी तुला नक्की सांगेन. त्यावर इकडे कृष्णा म्हणते, थँक्यू भावा, एवढं काम जर तू केलंस ना तर तुझी खूप मोठी मदत होईल बघ. त्यानंतर इकडे काही दिवस उलटून गेलेले असतात आणि त्यानंतर बंट्याने पुन्हा एकदा कृष्णाला फोन केलेला असतो आणि बंट्या कृष्णाला सांगत असतो की अगं कृष्णा, नाही इथं तर पोल्ट्री फार्मवरती तू सांगितल्यासारखं काहीच 2 लाखाचा बदल झालेला दिसत नाही आहे. 2 लाखाचा वापर तर कुठेच झालेला दिसत नाही आहे. म्हणजे ना काही नवीन कोंबड्या आणल्यात, ना काही नवीन बांधकाम केलं आहे, ना काही नवीन बांधलं आहे, ना कोंबड्यांना अजून
वॅक्सिन दिलं आहे. म्हणजे एक तो कामगार सांगत होता पोल्ट्रीमधला, की कोंबड्यांना तर अजून वॅक्सिनसुद्धा द्यायचं आहे. म्हणजे वॅक्सिनसाठी सुद्धा ते पैसे खर्च झालेले नाही आहेत. म्हणजे काय झालं पण घरात सगळं ठीक आहे ना? तुम्हाला अचानक असं समररावांचा पाठलाग करून पोल्ट्रीमध्ये सगळं चेक करायला का सांगितलंस? हां, सगळं ठीक आहे ना तिकडं? त्यानंतर आता कृष्णा म्हणते, की "हो, हो, ठीक आहे, ठीक आहे" आणि ठेवून देते. त्यानंतर सगळे जेवायला बसल्यानंतर कृष्णा आता समरला विचारते, की "समर भाऊजी, तुम्ही जे ₹2,00,000 तुम्हाला दिले होते, म्हणजे तुम्ही म्हटलं होतात ना, की पोल्ट्रीच्या बिझनेससाठी ₹2,00,000 हवे होते. त्याचं तुम्ही काय केलं? काय काम केलं का त्याचं?" त्यानंतर आता इथे पूजा एकदा पुन्हा जोरात चिडते आणि ओरडून कृष्णावरती म्हणते, की "ए, आता काय तू माझ्या नवऱ्याला हिशोब विचारणार आहेस का सगळ्याचा? हां?" त्यानंतर आता इथे कृष्णा म्हणते, "नाही, मी हिशोब नाही विचारला. मी फक्त असं एक काळजीने विचारते." त्यानंतर आता इथे पूजाचा आवाज ऐकून दुष्यंतला पुन्हा एकदा राग आलेला असतो, पण दुष्यंत काही म्हणत नाही. त्यानंतर आता इकडे पूजा म्हणते, की "म्हणजे तुम्ही काय केलं काय त्या पैशाचं? काय नवीन काम केलं, की पोल्ट्री-बिल्ट्रीमध्ये काही सुधारणा केली?" हां. त्यानंतर आता खरं तर ह्याचं काही उत्तर नसतं समरकडे आणि समर शांत बसलेला असतो. समर काहीतरी उत्तर देण्यासाठी विचार करत असतो, की आता मी हिला काय सांगू? तर आता समर म्हणतो, की "हो, हो, मी खरं तर कोंबड्यांना वॅक्सिन वगैरे हे सगळं करण्यामध्ये ते पैसे गेलेत. बाकी काही नाही. बाकी आपलं बिझनेसचं चालू आहे सगळं. त्या पैशाचं तेच करतोय बिझनेस." त्यानंतर आता कृष्णाला हे लगेचच कळलेलं असतं, की समोर खोटं बोलतोय. पण आता ती काहीही बोलत नाही. त्यानंतर आता इथे पूजा म्हणते, की "म्हणजे आता काय तुझ्या प्रत्येक खर्चाचा आम्ही तुला हिशोब द्यायचा घरच्या? त्यापेक्षा तू एक काम का नाही करत? आम्हाला एक वही दे ना. आम्ही त्यात सगळे खर्च लिहू आणि तुला देऊ. मग तू बघत जा." त्यानंतर आता इथे आढळराव म्हणतात, "ओ पूजा सूनबाई, एवढं आता थोरल्या सूनबाई, तुम्हाला एवढं चिडण्यासारखं काय झालं? ह्याला जाब विचारणं नाही, ह्याला हिशोब मागणं नाही, तर ह्याला जबाबदारी पार पाडणं आणि घरच्यांची काळजी घेणं म्हणतात. काय झालं एवढं विचारलं तर? त्यांनी काय हिशोब नाही मागितला आणि जाब नाही विचारला. खरंच बोलतायत सूनबाई खरं तर. काय केलं त्या पैशाचं समरनी हां? जेव्हापासून पोल्ट्रीचा बिझनेस समरच्या हातात दिलाय, त्याने नफ्याचा ₹1 तर घरात आणून दिला नाहीच आहे. वरून त्याने घरातून सुद्धा पैसे घेऊन त्या पोल्ट्रीच्या बिझनेसमध्ये लावलेत आणि त्या पोल्ट्रीच्या बिझनेसमध्ये अजून तरी मला तरी समरने ₹1 सुद्धा घरात नफ्याचा आणून दिलेला नाही आहे. समर तू मला खरं सांग, तू त्या पैशाचं काय केलंयस? नक्की बिझनेसच केला आहेस ना? त्यानंतर समर म्हणतो, "हो, हो बाबा, हो. आबा मी खरं तर त्या पैशाचा बिझनेसच केला आहे, बाकी काही नाही." त्यानंतर आता इथे आपल्याला खोलीत दुष्यंत आणि कृष्णा आलेले दिसतात. तर कृष्णाला दुष्यंत म्हणतो, "तू कशाला त्यांचा इतका विचार करतेस आणि तू आता कशाला विचारलंस, की तू त्या पैशाचं काय केलंस? ते जे काही पैशाचं आहे ते आता समर आणि आबा बघून घेतील. कारण तू ते पैसे आबांच्या आणि सगळ्यांच्या समोर समरला दिलेस. म्हणजे म्हणजे आता त्या पैशाची सगळी जबाबदारी ही समरची आहे. तू जातेस त्या पूजाची मदत करायला, पण ती पूजा खरंच त्या लायकीची नाही आहे." तर इकडे आता आढळराव आपल्याला त्यांच्या खोलीत बसलेले दिसतात आणि ते शांतपणे काहीतरी विचार करत असतात. एवढ्यात इथे कृष्णा येते आणि कृष्णा म्हणते, की "आबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं जरा." त्यानंतर आता इथे आढळराव म्हणतात, की "ह्या समरचं आणि पूजाचं लग्न झाल्यापासून आपल्या घरात हक्क आणि इष्टक, पैसा आणि वाटण्या ह्या विषयांव्यतिरिक्त काही दुसरा विषयच नाही राहिला आहे बोलायला बघा." त्यानंतर पूजा म्हणते, की "नाही, मला काहीतरी दुसऱ्या विषयावरती बोलायचं होतं थोडंसं. म्हणजे बोलू का?" त्यानंतर आता इथे आढळराव म्हणतात, "हो, हो, या बसा. बोला. तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला. ह्या विषयापरीस दुसरं काहीतरी बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळणार आहे." त्यानंतर आता इथे कृष्णा म्हणत असते, "खरं तर तुमच्यासमोर मी हे सगळं बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे, पण मला आता राहवत नाही आहे म्हणून मी बोलते." त्यानंतर आता आढळराव म्हणतो, "बोला पटापट." त्यानंतर आढळराव म्हणाल्यानंतर कृष्णा म्हणते, की "आबा, आता बाळजाबाईंनी तुमच्याबरोबर एवढे वर्ष संसार केला आहे. 26 वर्ष, 25 वर्ष झालीत की आता 25-26 वर्ष तुमच्या बी लग्नाला. त्यामुळं आता तुम्ही एकदा बाळजाबाईसनी पुन्हा एकदा संधी द्यावी, तुमच्या आयुष्यात यायची असं मला वाटतंय. आपणच आपल्या माणसांना माफ करतो की हो." आणि म्हणजे बघा आता मला असं वाटतंय, की जर बाळजाबाई खोटं-खोटं नाटक करत असत्या, तर एव्हाना त्या वाईट वागल्या बी असत्या. अहो नाटक किती दिवस करणार माणूस? आज ना उद्या खरा रंग दाखवणारच की. त्यानंतर इकडे आढळराव म्हणतात, की "हे बघा सूनबाई, तुम्हाला ह्या घरात येऊन बाळजाबाईंबरोबर फक्त 4 ते 5च वर्ष झाली आहेत. पण मी बाळजाबाईंबरोबर 26 वर्ष संसार केलाय बरं का." बाळजाबाईंच्या डोक्यात आणि मनात काय चालू असताना याचा कोणालाही काय बी अंदाज नसतो. अहो मला बी आजवर नाही कळलं, तर तुम्हाला काय कळणार त्यांच्या मनात काय चालू आहे? बाळजाबाई कधी कोणाच्या पाठीत कसा खंजीर खुपसतील ना त्याचा काही नियम नाही. त्यानंतर आता इकडे कृष्णा म्हणते, की "नाही, नाही, आता मला असं नाही वाटत, की बाळजाबाई असं वागतील म्हणून. आता सुधारलेत की बाळजाबाई. सगळ्यांशी चांगलं वागतात, सगळ्यांच्या भल्याचा विचार करतात आणि आता घरामध्ये पहिल्यासारखा बाळजाबाई वाद बी नाही करत. त्यामुळे आता मला असं वाटतंय, की आपण बाळजाबाईसनी एक संधी तरी दिली पाहिजे की. कारण जर आपण संधी नाही दिली, तर त्यांना सुधारायचं असून सुद्धा त्या कसं सुधारणार? आपल्यालाच त्यांच्या बाजूने आता विचार करायला पाहिजे की त्यांचं तरी आपल्याशिवाय आता कोण आहे?" आणि आता त्यातसुद्धा त्या पूजाबद्दल
त्या पूजाची साथ न देता आपल्याच संगतीनं उभ्या आहेत की त्या पूजाच्या समोर. आता बाळजाबाई खरंच सुधारल्यात असं मला खरंच वाटतंय आबा. आता झालं गेलं जा की विसरून, जे झालं ते झालं, ते द्या आता सगळं सोडून. झालं गेलं गंगेला मिळालं. अहो आता आपणच जर असं मागचं धरून बसलो तर पुढच्यांचा विचार कोण करेल? आता जे पुढं जे चांगले दिवस येणार आहेत ते बी कसे येतील जर आपण मागचंच धरून बसलो तर? मला असं वाटतं तुम्ही बाळजाबाईंना तुमच्या आयुष्यात येण्याची खरंच एक संधी दिली पाहिजे. त्यानंतर आता इकडे आढळराव म्हणतात, अहो ती बाई किती पोचलेली आहे ना ते तुम्हाला नाही माहिती म्हणून तुम्हाला असं वाटतंय. त्यानंतर कृष्णा म्हणते, म्हणजे? त्यानंतर आढळराव म्हणतात की हो, ह्या म्हणजेचंच उत्तर तुम्हाला अजून माहिती नाही आहे म्हणून तुम्हाला असं वाटतंय की बाळजाबाई सुधारल्यात. अजून काही दिवस वाट बघा फक्त. त्यानंतर कृष्णा म्हणते, मला काही बी कळत नाही आहे. त्यानंतर इथे आढळराव म्हणतात, कळेल, सगळं कळेल. काही दिवस वाट बघा. जर बाळजाबाई खरंच सुधारली असेल ना तर तुम्हाला तुमच्या ह्या म्हणजेचं उत्तर आपोआप मिळेल, आणि जर नसेल सुधारली तर आम्ही तिला संधी का देत नाही आहोत तेही सुद्धा तुम्हाला आपोआपच कळेल. त्यानंतर मग आता इथे कृष्णा म्हणते की आता मी जाते, पण मला असं वाटतं की तुम्ही एकदा याच्यावरती विचार केला पाहिजे. त्यानंतर इकडे आढळराव म्हणतात की बरं ठीक आहे, करतो विचार आणि काय ते बघतो आता संधी देण्याचं. त्यानंतर आता इथे आपल्याला समर हा त्याच्या खोलीत बसून फोनवरती रील्स बघत असलेला दाखवण्यात येतो. समर हा खूप जास्त जोरजोरात हसत असतो रील्स बघून. त्यानंतर तिकडे आता पूजा आलेली असते आणि पूजा समरला असं बेडवर पडून रील्स बघताना पाहून खूपच चिडते आणि पूजा इकडे समरला म्हणते की अरे बाबा, तुला काही आहे की नाही? आता खाली इतका मोठा तमाशा झाला, इथे मी तुझ्या हक्कासाठी आढळरावांसोबत भांडतीये आणि तू इथे आरामात रील्स काय बघत बसलायस? तुझा हाच बेजबाबदारपणा आहे ना. सारखं सारखं ना माझी मान त्या कृष्णासमोर खाली घालतो आणि ना त्या कृष्णाला ह्या घरची थोरली सूर बनण्याची संधी देतो. तो दुशान बघ कसा त्या प्रत्येक वेळी त्या कृष्णाच्या जाऊन पाठीशी उभा राहतो, तसा तू का नाही माझ्या पाठीशी उभा राहत? आता त्या दिवशी सुद्धा तुझ्या समोरच आढळरावांनी माझा इतका अपमान केला, त्याच दिवशी तरी तुला काही आलं का बोलता? शिक जरा काहीतरी त्या दुष्यंतकडून. बघ कसा दरवेळी जाऊन बायकोच्या पाठीशी उभा राहतो आणि तू एक येऊन बायकोच्या पाठी उभा राहतोस. काहीतरी शिक जरा. नुसता रील्स बघण्यामध्ये वेळ नको वाया घालूस, कळलं ना? आता तू सुद्धा बिझनेसमध्ये स्वतःला ट्रेंड कर. अरे तुला जर काही नाही कळलं, काही अडीअडचणी आल्या तर मी आहे की तुला सगळं समजवायला, पण तू निदान बिझनेसच्या कामामध्ये लक्ष तरी घाल. किती वेळा असं सारखं सारखं घरातून पैसे घेणार? एकतर आता आढळराव सुद्धा चिडलेत आणि आढळरावांनी त्या चाव्या कृष्णाच्या हातात दिल्यात. माहिती आहे ना आता किती वेळा कृष्णासमोर हात पसरणार? पूजा मुद्दाम समरला असं म्हणते आणि यावर हा एपिसोड इथेच संपतो.